पुन्हा एकदा परमेश्वराच्या गौरवासाठी प्रभूला आपण धन्यवाद देऊयात। या सुंदरशा वेळेस प्रभूने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा एकत्रित आणलं। ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या द्वारे मंडळी या नात्याने आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये एकत्र असताना, आपापल्या कुटुंबांमध्ये एकत्र असताना विशेष रीतीने प्रभूला धन्यवाद देऊया। ही संधी प्रभूने आपल्या सर्वांना दिली आहे। आपण त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याच्या भक्तीमध्ये सामील होऊ शकतो। आज पुढे जात असताना भक्तीमध्ये विशेष रीतीने आपण स्तोत्र वाचणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत। स्तोत्र संहिता 103। देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद। हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर। हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर। हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर। त्याचे सर्व उपकार विसरू नको। तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो। तो तुझे सर्व रोग बरे करीतो। तो तुझा जीव विनाशगतीतून उद्धारितो। तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो। तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते। जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो। त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली। परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे। तो मंद क्रोध व दयामय आहे। तो सर्वदाच दोष देत राहणार नाही। तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही। आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही। त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही। कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याच्या भय धरणाऱ्यावर विपुल आहे। पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत। जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो, कारण तो आमची प्रकृती जाणतो। आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो। मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे। वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो। वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही। परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो। म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात, त्यांना तो घडतो। परमेश्वराने आपले राजस्थान स्वर्गात स्थापिले आहे। त्याचे राज्य सर्वांवर आहे। अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा। अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा। परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा। हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर। प्रभूला आपण धन्यवाद देऊ या सुंदरशा वचनासाठी। प्रभूने आपल्याला धन्यवाद मानण्याची त्याची इच्छा आपल्याला ह्या वचनातून प्रगट केलेली आहे। आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रार्थनेत जाऊया, प्रार्थना करूया। प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव धन्यवाद देतो। कारण की प्रिय प्रभू, तुझी दया ही सनातन आहे आणि प्रिय प्रभू, तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू तुझा आशीर्वाद आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये आणतोस। तुझा श्वास आमच्या सर्वांच्या नाकपुड्यांमध्ये फुकतोस, जेणेकरून प्रिय प्रभू आम्हा सर्वांना एक नवीन दिवस तू रोज असा आणतोस। प्रिय प्रभू, आमच्या जीवनामध्ये तुझ्या दयेत कृपे तू आम्हाला घडवतोस, तू आमची काळजी घेतोस,
तू आमचं सर्व गरजा ज्या आहेत त्या पुरवतोस, त्याबद्दल प्रिय प्रभू आम्ही तुला धन्यवाद मानतो प्रिय प्रभू. आणि आम्ही किती धन्यवाद मानले तरी ते कमीच आहे, कारण की प्रिय प्रभू तू महान असा थोर परमेश्वर आहेस आणि तुझी कृपा जी आम्हावरती केलीस प्रिय प्रभू ती महान अशी कृपा आहेस. तुझा त्याग जो आहे प्रिय प्रभू आम्हा कुणालाही करता न येणारा त्याग आहे. म्हणून प्रिय प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तू जे आमच्या सर्वांसाठी केलंस त्यासाठी. विशेषतेने प्रिय प्रभू आज आम्ही आमची अंतःकरणे तुझ्या चरणाजवळ आणतो, लीन नम्र होतो प्रिय प्रभू आणि प्रार्थना करतो की आम्हा सर्वांच्या पापचुकांची क्षमा कर. मंडळी या नात्याने आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू राह, आम्हा सर्वांची काळजी घे, आम्हा सर्वांना विशेषतेने आम्हा सर्वांच्या पापचुकांची क्षमा कर. आम्हाला बर्फाहून शुभ्र असे अंतःकरण दे, ज्या अंतःकरणांमध्ये प्रिय प्रभू तू वास करशील, तू राहशील. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही चालू शकतो. आम्हाला पवित्र असे जन तू बनव तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रिय प्रभू. आज आम्ही तुझ्याकडे मागतो, तुला विनंती करतो की आम्हामध्ये अनेक जण दुखी आहेत, ज्यांचे आप्तजन प्रिय प्रभू या कोविड-19 मुळे तुझ्याकडे आलेले आहेत. प्रिय प्रभू आम्ही त्या सर्व प्रियजनांना तुझ्या हाती समर्पित करतो आणि त्यांचं दुःख तू जाणतोस प्रिय प्रभू. मंडळी या नात्याने आम्ही तुझ्याकडे मध्यस्थी करतो की तू त्यांचं दुःख विशेषतेने हलक कर, तू त्यांचं सांत्वन कर, तू त्यांचा मुलगा या नात्याने प्रिय प्रभू बाप या नात्याने सांत्वन कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे विशेष त्यांना सहाय्याने मदत हो. तुझी दया व कृपा आम्हा प्रत्येकाला पुरवलीस, मंडळीतील प्रत्येक जणाला पुरवलीस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज विशेषतेने तुझ्या चरणाजवळ आलो असताना आजचं वचन, प्रार्थना, विनंत्या सर्व काय हे तुला गौरव देणारं असू दे प्रिय प्रभू. आमची सर्व शब्द जे आहेत हे तुला आवडणारे असू दे, हे तुझ्यापासून असू दे. जी काही वचन प्रिय प्रभू आज आम्ही ऐकणार आहोत हे तुला गौरव देण्यासाठी असू दे. आणि हो दे की प्रिय प्रभू बाळ साहेब हे वचन सांगत असताना आणि डी सर विशेष रीतीने तुझ्या वचनातून सांगत असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना तू सहाय्याने मदत झालेला आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. इथून पुढची भक्ती तुझ्या हाती समर्पित करत ही छोटीशी प्रार्थना आणि विनंती प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मी प्रार्थना केली, म्हणून तो ऐक. आमेन. भक्तीमध्ये पुढे जात असताना विशेष प्रभूला धन्यवाद देऊयात, प्रभूची उपकार स्तुती करूयात. अजून एक स्तोत्र संहिता वाचणार आहोत आपण आणि स्तोत्र संहिता 150 आपण वाचणार आहोत. आपल्या सर्वांना परिचित असं स्तोत्र आहे, आपल्या सर्वांजवळ शास्त्र आहे. कृपया आपण सर्वजण स्तोत्र संहिता 150 हे वाचणार आहोत. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैभव्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्य व बासरी वाजून त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करत असताना विशेष रीतीने यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. आपण सर्वजण माझ्यासोबत मध्यस्थीची प्रार्थना करूया आणि विशेष प्रभूला धन्यवाद देऊया. मी प्रार्थना करत असताना ते विषय आपल्या समोर येतील आणि ते विषय ज्यावेळेस तुमच्या समोर येतील तुम्ही ऐकताल त्यावेळेस तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये त्या विषयांसाठी विशेष प्रार्थना करा. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान व महिमा देतो, पुन्हा एकदा गौरव देतो प्रिय प्रभू.
कारण की तू चांगला प्रभू आहेस, तुझी दया ही सनातन आहे, तू आमची प्रार्थना ऐकणारा प्रभू आहेस. म्हणून प्रिय प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू मध्यस्थीची प्रार्थना करत असताना आम्ही प्रिय प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो की तू आमची प्रार्थना ऐकतोस. प्रिय प्रभू आम्ही तुला मागितलं की तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी कर आणि विशेष रीतीने तू मागील आठवड्याभर आम्हा सर्वांना तू चांगली बातमी देत आहेस की दोन्ही पक्षाकडचे जे सैन्य आहेत ते मागे हटत आहेत. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू विशेष सामंजस्य देत आहेस आणि विशेष तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ह्या देशाला आणि पलीकडच्या देशातील अनेक तुझ्या लेकरांना प्रिय प्रभू किंबहुना सर्व देशांना तू ह्या युद्धापासून राखत आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की ह्या पासून होणारी सर्व जी काय नासधूस आहे, जे काय मनुष्यबळ आहे ते कमी होणार आहे किंवा जो काय आर्थिक तणाव निर्माण होणार होता, जो काय युद्धाचा तणाव निर्माण होणार होता, प्रिय प्रभू तो तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू कमी केलास, तू त्याला संपवणार आहेस असा आमचा विश्वास आहे. प्रिय प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. अशाच रीतीने आम्ही तुझ्याकडे मध्यस्थी करत आहोत की कोविड-19 साठी विशेष तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जी सायंटिस्ट आहेत, मेडिकल फील्ड मध्ये लोक आहेत प्रिय प्रभू, ते चाचण्या करत असताना, शोध लावत असताना, लस काढत असताना विशेष रीतीने प्रिय प्रभू त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे आणि कोविड-19 ची साथ जी आहे, महामारी जी आहे प्रिय प्रभू तुझ्या दयेत कृपेत आमच्या देशातून, तुझ्या या देशातून, तुझ्या या जगातून प्रिय प्रभू तू घालून टाक. कारण की प्रिय प्रभू तुझ्या दयेत कृपेत तू ह्या जगाची निर्मिती केलीस आणि तुझं वचन सांगतं की तू तुझ्या लेकरांवरती प्रीती करतोस आणि म्हणून प्रिय प्रभू तुझ्यावरती ज्या प्रियजनांनी विश्वास ठेवला त्या सर्वांना तू संधी दिलीस पश्चाताप करण्याची. जग ह्या नात्याने प्रिय प्रभू आम्ही त्यांच्याद्वारे तुझ्याकडे मध्यस्थी करतो आणि प्रार्थना करतो. त्यांच्या पापाचुकांची क्षमा आम्ही मागतो प्रिय प्रभू. आम्हा सर्वांचा ह्या जगाचे वासी ह्या नात्याने प्रिय प्रभू तू आम्हा सर्वांची क्षमा कर. तुझी लेकरं होण्यासाठी विशेष आम्हा सर्वांना साहाय्याने मदत हो प्रिय प्रभू. या कोविड-19 पासून आम्हाला दूर राहण्यास विशेष साहाय्याने मदत होत आहेस. मंडळी या नात्याने प्रिय प्रभू तू आम्हा सर्वांचं काळजी घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष रीतीने प्रिय प्रभू कोविड-19 मुळे आमचे जे आप्त जन आहेत, आमच्या मंडळीतील जे प्रियजन आहेत, त्यांचे नातेवाईक जे तुझ्याकडे आले प्रिय प्रभू, अशा सर्व प्रियजनांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की तू त्यांची काळजी घे, तू त्यांचं सांत्वन कर प्रिय प्रभू, तू त्यांची भेट घे. त्यांच्या दुःखामध्ये प्रिय प्रभू आम्ही त्यांना फक्त प्रार्थनेची साथ देऊ शकतो कारण की आम्ही त्यांना भेटू पण शकत नाही, आम्ही त्यांना भेटून दिलासा देऊ शकत नाही. परंतु प्रिय प्रभू तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांचं अंतःकरण शांत करू शकतोस, त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य करू शकतोस आणि म्हणून आम्ही ही मध्यस्थी करतो, ही प्रार्थना करतो की तू त्यांचं सांत्वन कर, तू त्यांची काळजी घे, तू त्यांच्या गरजा जाण प्रिय प्रभू आणि त्यांना तुझ्या आरोग्याने भर. त्यांच्या काळजा, त्यांच्या सर्व नाराजी प्रिय प्रभू तुझ्या दयेत कृपेत तू विशेष रीतीने विस्तार आणि त्यांना तुझ्या सानिध्यात ठेव प्रिय प्रभू. तुला धन्यवाद देतो. मंडळीतील प्रत्येक जणाला तू ह्या आजारापासून दूर ठेवलंस, आम्ही तुला विशेष धन्यवाद देतो. सर्व मंडळांना तुझ्या सानिध्यात ठेवलंस, तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू चर्च ऑफ द नॅझरेन वेस्टर्न महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट विशेष तू आशीर्वादित केलेला आहेस. मंडळ्या तू वाढवत आहेस, पाळत लोकांना तू विशेष सहाय्याने मदत होत आहेस, त्यांची काळजी तू घेत आहेस. मंडळीतील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सभासदाला तू तुझ्या सानिध्यात ठेवलेला आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि हो देत की प्रिय प्रभू तुझ्या आरोग्यदायी हाताचा स्पर्श असाच विशेष ह्या डिस्ट्रिक्टच्या सर्व चर्चेसला असू देत. किंवा प्रिय प्रभू प्रार्थना करतो की तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे चर्च ऑफ द नॅझरेन इंडिया फील्ड मध्ये तू विशेष सहाय्याने मदत हो. तू आम्हा सर्वांच्या चर्चेसला विशेष रीतीने
तुझ्या दैत्व कृपेत राख. मंडळातील प्रत्येक सभासदाला तुझ्या सानिध्यात ठेव आणि त्यांची काळजी तू घे प्रिय प्रभू. आमचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुझ्या सानिध्यात ठेव, त्यांची काळजी घे. ते विशेष रीतीने प्रिय प्रभू वेगवेगळ्या पद्धतीचे जे काय प्रोजेक्ट आणत आहे, नियम आणत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य करण्याची त्यांची योजना आहे प्रिय प्रभू. त्या सर्व ज्या आहेत त्या तुझ्या दैत्व कृपेत, तुझ्या योजनेनुसार विशेष रीतीने तू मार्गी लाव आणि तुझ्या दैत्व कृपेत ते सर्व पाळक वर्गांसाठी आशीर्वादाचे असे ठरवू दे प्रिय प्रभू. येणाऱ्या सोमवारी सर्व पाळक वर्ग विशेष रीतीने प्रिय प्रभू झूम या माध्यमातून एकत्र येणार आहेत आणि अशा आम्ही माध्यमातून एकत्र येऊन प्रार्थना करणार आहोत. आणि ही संधी तू आम्हा सर्वांना दिलीस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो की ह्या प्रार्थनेच्या द्वारे की प्रिय प्रभू आमच्या प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचाव्यात, पाळक लोकांच्या गरजा तुझ्यापर्यंत पोहोचाव्यात आणि विशेष रीतीने सर्वांची गरज जी आहे ते तुझ्या दैत्व कृपेत भागीदारी जाऊ दे प्रिय प्रभू. प्रार्थना करतो, विनंती करतो प्रिय प्रभू की तुझ्या योजनेत दैत्व कृपेत तू विशेष रीतीने सहाय्याने मदत होतोस की तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे लागणाऱ्या सर्व गरजा आमच्या पुरवतोस. आणि विशेष रीतीने प्रार्थना करतो की प्रिय प्रभू ह्या मंडळाची गरज जी आहे ती तू पुरवत आहेस. तुझ्या प्रियजनांना, तुझ्या लेकरांना तू विशेष रीतीने देण्यासाठी सहाय्याने मदत होत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. मंडळीतील सर्व ज्या छोट्या छोट्या मंडळी आहेत, हाऊस ग्रुप्स आहेत प्रिय प्रभू त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. तू त्या सर्वांची काळजी घेत आहेस, तू त्यांच्या गरजा भागवत आहेस. तिथे प्रिय प्रभू सर्व वरिष्ठ जनांना, लहान थोर जनांना प्रिय प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू या आजारापासून दूर ठेवत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि विनवतो की प्रिय प्रभू तू आमचा पाठीराखा हो. त्या मंडळीचा कारभार चालवण्यासाठी लागणाऱ्या सर्व ज्या गरजा आहेत त्या तुझ्या दैत्व कृपेत पुरव. डिस्ट्रिक्टच्या लागणाऱ्या सर्व गरजा ज्या आहेत त्या तुझ्या दैत्व कृपेत तुझ्या वैकुल्यानुसार पुरव, तुझ्या विपुल अशा भांडारातून पुरव प्रिय प्रभू. आणि डिअर सर जे आहेत ते विशेष रीतीने कार्य करत असताना आणि विशेष प्रिय प्रभू टॅब जे आहे त्यांचा साथ देत असताना सर्वजण एकत्र मिळून वेगवेगळे कार्य जे आहेत ते हाती घेत असताना तू विशेष सहाय्याने मदत हो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर, सहाय्याने मदत हो. ही छोटीशी प्रार्थना आणि विनंती आणि ही मध्यस्थी प्रिय प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नामामध्ये मागितली म्हणून तो आहे. आमेन. त्यामुळे यावेळेस आपल्यामध्ये आपले DS साहेब आहेत, रेव्हरंड मनोहर पवार आणि आपले चर्चचे पाळक साहेब आहेत. ते आपल्या समोर विशेष रीतीने मंडळीसाठी वचन आणणार आहेत आणि त्यानंतर काही सूचना आहेत, लग्न जाहिरात आहे ते आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहेत. थँक्यू जोसेफ पाळक साहेब. पुन्हा एकदा येथपर्यंत भक्ती चालवली, प्रभूने तुमचं सहाय्य केलं त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊ. प्रभूचे आभार मानूया आजच्या दिवसासाठी, आजच्या भक्तीसाठी, कारण तो चांगला देवबाप आहे आणि प्रियजन हो. आज आपल्याला पुन्हा एकदा त्याच्या चरणाजवळ त्याने आणलं, त्याची भक्ती करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी, त्याची उपकार स्तुती करण्यासाठी. आपण त्याला धन्यवाद देऊया. मागील सप्ताहावर आपल्या सर्वांची प्रभूने काळजी घेतली त्याबद्दल आभार मानूया प्रभूचे. आणि विशेष रीतीने जे प्रियजन आपल्यामध्ये दुःखी आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करू की प्रभूने त्यांचं सांत्वन करावं. आपण पैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की आपले बंधू गवारे अंकल आणि गवारे सिस्टर यांच्या भाच्याच्या बाबतीत अजय जाधव तो प्रभूकडे गेल्यामुळं जे जाधव परिवार आणि इतर त्यांचे सर्व नातेवाईक दुःखी झाले. त्यांच्या सांत्वनात आपण मंडळी या नात्याने निश्चित रीतीने सहभागी आहोत. माझी खात्री आहे आपणापैकी अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत.
आणि प्रभू त्या कुटुंबाचं विशेष सांत्वन करेल. आपण विशेष प्रभूला धन्यवाद देऊ की आपण आज सुखी आहोत, निरोगी आहोत. प्रभूची दया आपल्या प्रत्येकावर झालेली आहे आणि या कठीण परिस्थितीतून जात असताना प्रभू आपल्या सर्वांना त्याच्या पवित्रतेत राखत आहे, कृपेत राखत आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनाकडे आपण वळत असताना प्रार्थना करूया लहानशी आणि मग देवाच्या वचनाकडे वळूया. हे जिवंत देवापा, फिरून एकदा तुझे मनापासून आभार मानतो की तुझं वचन सांगण्याची ही संधी तू मला दिलेली आहेस. प्रभुदाय देवापा, मी नाही तर तू माझ्याद्वारे बोलणार आहेस. मी ऊन आहे, परंतु तू जीवन देणारा देवापा आहेस. तुझ्या पुत्राच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाला जीवन दिलंस आणि त्याबद्दल आज आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझे आभार मानतो ही संधी तू आम्हाला तुझ्या मंदिरात येण्यासाठी तुझ्या चरणाजवळ घेऊन आलास. उपकार मानतो. होय प्रभू, या कठीण परिस्थितीतून जात असताना आम्हाला सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करत आहेस. आमचं सर्वांचं संरक्षण करत आहेस, आरोग्य देत आहेस, गरजा जाणत आहेस. तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनांकडे वळत असताना प्रभू, हे वचन आज आम्हा सर्वांसाठी विशेष आशीर्वादाचं. ऐकणारे कान दे आणि प्रभू मज पामाराला तुझ्या वधस्तंभा आड लपव. मी जसा आहे तसा चालू प्रभू, माझा स्वीकार कर, माझ्या मुखाला स्पर्श कर. तुझ्या आत्म्याने मला संजीवित कर आणि माझ्याद्वारे येणार वचन प्रभू अनेकांना आशीर्वाद बनू दे. प्रभू, या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रभू येशूची पुन्हा एकदा नव्याने ओळख होऊ दे. प्रभू येशूला धन्यवाद देण्यासाठी आम्हाला साहाय्याने मदत कर आणि लीन नम्र कर. हा वेळ आणि ही प्रार्थना, इथून पुढचं येणार वचन आणि भक्ती आम्ही येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एकदा आजच्या वचनाकडे वळत असताना मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की मागच्या आठवडी तुम्ही निश्चित रीतीने प्रभूचं वचन ऐकलं असेल. जितक्याने ऐकलं त्या सर्वांना निश्चित रीतीने देवबापाने आशीर्वाद दिलेला आहे. आणि माझी खात्री आहे की आम्ही ज्या ज्या वेळेस दुःखातून जातो, संकटातून जातो, त्या वेळेस आम्हाला प्रभूचा आत्मा त्याच्या वचनातून मार्गदर्शन करतो, त्याच्या वचनातून चालवतो. आणि म्हणून आपण नेहमी प्रभूच्या सानिध्यात येत असताना आपण लीन नम्र होतो. मागच्या आठवड्याचं जे वचन आपण ऐकलं ते आशीर्वादाचं झालं, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. आज देखील आपण प्रभूच्या वचनाकडे वळत असताना विशेष रीतीने प्रभूच्या चरणाजवळ आपण जे दोन्ही शास्त्र भाग वाचले, त्या दोन्ही शास्त्र भागामध्ये देवबापाची आम्हाला निश्चित रीतीने इच्छा आहे आणि मार्गदर्शन आहे ना. पहिला शास्त्र भाग जो वाचला आम्ही स्तोत्र संहिता 103 आणि त्या 103 स्तोत्रामध्ये आम्ही दावीद राजाने त्याच्यावर केलेल्या देवाने केलेल्या उपकाराबद्दल तो देवाला धन्यवाद देतो, आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि प्रभूचं गौरव तो आपल्या आभार प्रदर्शनासह करतो. आणि मग दुसरा शास्त्र भाग जो वाचला आपण स्तोत्र 150, त्यामध्ये देखील परमेश्वराचं आम्ही स्तवन करावं असा आदेश किंवा अशी आज्ञा आम्हाला या वचनातून ऐकायला मिळते, पाहायला मिळते. प्रियजनो, देवबापाची आमच्यावर झालेली कृपा ही अगाध आहे की जी आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही जे काही आहोत, ज्या कोणत्या परिस्थितीत आहोत, ज्या परिस्थितीत प्रभूने आम्हाला ठेवलेलं आहे, त्या परिस्थितीत आम्हाला प्रभूला धन्यवाद देणं, प्रभूचं उपकार स्मरण करणं, प्रभूचे आभार मानणं, प्रभूला मान महिमा देणं, या गोष्टी आम्ही निश्चित रीतीने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या कठीण परिस्थितीतून जात असताना आम्ही प्रभूच्या चरणाजवळ लीन नम्र होत असताना प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूचे आभार मानतो
आणि मी प्रभूला विचारत होतो की प्रभू या रविवारी मी कोणत्या वचनातून तुझ्या लेकरांसंगती बोलावं, आणि प्रभूने मला हे वचन दिलेलं आहे. मला आठवलं की ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो त्यावेळेस नेहमीच वाचतो, पण त्यावेळेस मनन करत असताना, प्रार्थना करत असताना प्रियजन हो, मला प्रभूने निश्चित रीतीने या वचनातून आशीर्वाद दिलेला आहे. आणि मला आठवलं की मी बायबल कॉलेजमध्ये असताना मला बायबल कॉलेजमध्ये संदेश सांगण्याची सर्व कॉलेजच्या विद्यार्थी आणि फॅकल्टी यांच्या समोर संदेश सांगण्याची संधी मिळाली, आणि देवाने मला या वचनातून मार्गदर्शन केलं होतं. आणि त्या ठिकाणी म्हणजे 82 साली देवाने मला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित केले. आज पुन्हा एकदा मी तुमच्या समोर या वचनातून बोलत असताना देवाच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला चालवणार आहे, आणि माझी खात्री आहे की आज आपल्या सर्वांसाठी हे वचन आशीर्वादाचं होणार आहे. आणि म्हणून स्तोत्र 150 मी पुन्हा वाचतो आपल्या सर्वांसाठी, आणि आपण त्याकडे लक्ष देऊया. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा, ढप वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्य व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा, खणखरणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झंझणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. देवा वाचलेली वचन आशीर्वादाची करो. मी ज्यावेळेस मनन करत होतो त्यावेळेस मी त्या शास्त्र भागाचा पुन्हा पुन्हा विचार करत होतो, मनन करत होतो, आणि पहिलं जे वाक्य आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, परमेश्वराचे स्तवन करा. कोणाचे स्तवन करा? परमेश्वराचे स्तवन करा. जिवंत देवाचं स्तवन करा, देवबापाचं स्तवन करा, परमेश्वराचं स्तवन करा. आणि ही फार मोलाची गोष्ट आहे. आज आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा आम्हाला समजत नाही की आम्ही कोणाचं स्तवन करा. कोणाचं स्तवन करायचा आदेश झालेला आहे? जिवंत देवबापाचे, ज्याने आम्हाला निर्माण केले, जो आमची काळजी घेतो, जो आमच्यावर प्रीती करतो, ज्याने आम्हाला या भूतलावर विशेष आशीर्वादित जीवन दिलेलं आहे, ज्याने आम्हाला या भूतलावर विशेष आमची काळजी तो घेत आहे, आमच्यावर प्रेम करतो, आमच्या गरजा जाणत, आमच्या प्रार्थनात ऐकतो, आम्हाला आरोग्य देतो, त्या परमेश्वर देवबापाचं आम्ही स्तवन करा. का? कारण तो स्तवनीय आहे, कारण तो पवित्र आहे, स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा हा आमचा देवबाप आहे. आणि तो जिवंत आहे, तो आमच्या बरोबर आहे, तो आमच्या संगती बोलतो, तो आमचं ऐकतो, आणि आम्हाला त्याच्या पवित्रतेत राखतो. आमच्या भोवती त्याने आपले दिव्य दूतांचे पहारे ठेवले. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याला माहित आहे. असा हा आमचा जिवंत परमेश्वर जो आम्हाला वेळोवेळी चालवतो, त्या परमेश्वर देवबापाचं आम्ही स्तवन करा, त्या जिवंत देवबापाचं आम्ही स्तवन करा. दावीद राजा स्तोत्र 139 मध्ये आम्हाला या गोष्टीची जाणीव करून देतो. आणि काय म्हणतो पहा त्या ठिकाणी, की तो म्हणतो, तू दुसऱ्या वचनापासून, तू माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढीले, माझ्यावर तू आपला हात ठेवलाय. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. दावीद राजा परमेश्वरासंगती बोलत असताना तो अंतर्मुख होतो आणि तो स्वतः कबूल करतो. त्याला दिसतं की परमेश्वर त्याचं सगळं बसणं आणि उठणं जाणतो. परमेश्वर त्याचे मनोगत समजतो. आम्ही जे देवाचे लेकरं आहोत ते आम्हा प्रत्येकाचे मनोगत, आमच्या मनात काय चाललेलं आहे, काय विचार आहे, आमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका गरजा सगळ्या प्रभू समजतो. आणि देव आम्हाला त्याच्या वचनातून हे शिकवतो की आमचं बसणं आणि उठणं, आमचं निजणं हे त्या परमेश्वराच्या समक्ष आहे. आणि म्हणून दावीद राजा पुढे जाऊन असं म्हणतो, आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. असा हा आमचा परमेश्वर ज्याला आमच्या एकंदर वर्तन क्रमाची, रोजच्या जीवनाची माहिती आहे, ज्याच्या नजरेत हे आहे, ज्याच्या नजरेतून हे सुटत नाही. आता आपण पाहतो की बऱ्याच वेळा बहुतेक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. आपल्या मंदिरात देखील कॅमेरे लावले, प्रत्येक बिल्डिंगच्या मध्ये आणि रस्त्याच्या बाजूने कॅमेरे लावलेले. जे कोणी लोक येतात जातात त्यांचं चित्र त्याच्यामध्ये टिपलं जातं, त्यांची हालचाल त्याच्यामध्ये टिपली जाते. प्रेमो, किती कॅमेरे लावलेले असतील सांगवीचाच विचार केला तर माझी खात्री हजारो कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत, यासाठी की काही अयोग्य घडत असेल तर ते रेकॉर्ड व्हावं, त्याचं छायाचित्र व्हावं. प्रेम, इतका खर्च, इतके लाईट, इतके कॅमेरे, इतके लोक त्या कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात. परंतु आम्ही देवाच्या वचनात पाहतो देव त्याच्या त्या पवित्र, त्याच्या त्या सामर्थ्यवान नेत्रात काही एक सुटत नाही. आमचं बसणं उठणं, आमचं जागणं सगळं काही त्याच्या नजरेत आहे. आणि असं म्हटलं ते, आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. एवढंच नाही तर दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तुमच्या आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द त्यात परमेश्वर देवाला माहित नाही. असा हा आमचा परमेश्वर देवा, त्याचं आम्ही काय करावं म्हणून सांगितलेलं, आम्ही स्तवन करा, त्याची स्तुती करा, त्याचं गौरव करा, त्याच्या त्या सामर्थ्याचा. पुढे जाऊन आम्ही तो शास्त्र भाग वाचला तर मग आमच्या लक्षात येईल की आम्ही पहिली जी गोष्ट मला शिकायला मिळाली की त्या पहिल्या वचनाच्या पहिल्या ओळीमध्ये असं म्हणलं, परमेश्वराचं स्तवन करा. आम्ही कोणाचं स्तवन करा? त्या परमेश्वर देवबापाचं स्तवन करा. आज अनेक लोक कोणाचं स्तवन करतात? माणसांचं करतात, श्रीमंत लोकांचं करतात, मोठ्या पदाधिकाऱ्यांचं स्तवन करतात. परंतु त्या स्तवनामध्ये काय असतं? बऱ्याच वेळा चापलुसी, चमचेगिरी, लोकांना खुश करण्यासाठी त्यांची धडपड असते. परंतु तुमचं आणि माझं स्तवन हे तशा प्रकारचं नाही. आमचा जिवंत देव, त्याचं आम्ही स्तवन करा. आणि ही आज्ञा आहे, आदेश आहे की आम्हा प्रत्येक
व्यक्तीचं कर्तव्य आहे. है ना? पुढच्या भागात असं म्हटलं, कुठं आम्ही त्याचं स्तवन करा, कुठे करा त्याचं स्तवन, असं म्हटलं त्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये. देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा. कुठे करा? त्याच्या पवित्र स्थानी आणि त्याचं स्तवन करा. जिथे जिथे त्याचं पवित्र स्थान आहे तिथे तिथे आम्ही त्याचं स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा. त्याने जे हे सामर्थ्याने त्याचा अंतराळ निर्माण केलेला आहे, त्या अंतराळामध्ये त्याचा अर्थ असा की आम्ही जिथे कुठे आहोत तिथे ते अंतराळ आहे आणि त्या सर्व ठिकाणी आम्ही त्या परमेश्वराचं स्तवन करा. पहिली बाब मी तुम्हाला सांगितली की आम्ही कोणाचं स्तवन करा, होम टू प्रेज. जिवंत देवबापाचं आम्ही स्तवन करा. कोठे करावं? त्याच्या देवाच्या पवित्र स्थानी आम्ही त्याचं स्तवन करावं. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे आम्ही स्तवन करा. प्रियानो, त्या जिवंत देवाच्या सामर्थ्याने जे अंतराळ निर्माण झालेलं आहे ते जिथे कुठे आम्ही आहोत तिथे ते आहे. त्या अंतराळात आम्ही परमेश्वराचं स्तवन करा, स्तुती करा, त्याला धन्यवाद द्यावे, त्याची स्तुती गाणं लावी. आणि मग दुसऱ्या वचनात आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही हे का करावं. मी पहिला मुद्दा तुम्हाला समजावून सांगत असताना मी थोडस त्यामध्ये तुम्हाला विश्लेषण केलं की आम्ही हे का करावं. आणि या ठिकाणी सांगितलेल्या दुसऱ्या वचनात की त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. आता आम्हाला या ठिकाणी दोन गोष्टीवर विशेष भर देण्याची गरज आहे. कोणत्या दोन गोष्टी? त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल. जिवंत देवबापाच्या जो पराक्रमाची कृत्य आहे त्याबद्दल आम्ही त्याचं स्तवन केलं पाहिजे. आणि त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार, त्याची जी थोरवी आहे, त्याचं जे महानत्व आहे, वैपुल्यानुसार जी समृद्धी आहे त्याची थोरवीची, त्यानुसार आम्ही त्याचं स्तवन करा. प्रियानो, या गोष्टी देवबापाने आमच्या जीवनात केलेल्या आहेत का? जर आम्ही बारकाईने पाहिलं की देवबापाने आमच्या जीवनात त्याची पराक्रमाची कृत्य केलीत का? दावीद राजाच्या जीवनात केली होती. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा. आमच्या जीवनात दावीद राजासारखी अशी काही कृत्य पराक्रमाची देवबापाने केलेली आहेत का? विचार करूया. तुमच्या जीवनात केलेत का? माझ्या जीवनात केले. मी जर मागे वळून पाहिलं तर माझी खात्री आहे की मला जेव्हापासून समजतं आणि जवळजवळ मला 57-58 वर्ष निश्चित रीतीने चांगलं समजते. त्या गोष्टी मला निश्चित रीतीने आठवतात की मी कोण होतो, माझी काय अवस्था, माझं कुटुंब कुठं होतं. आणि अशा एका कुटुंबात, अशा एका मुलाला देवबापाने त्याचा पराक्रम दाखवला. देवबापाने त्याचा पराक्रमाची कृत्य माझ्या जीवनात केली. आणि त्याने मला त्या उकिरड्यावरून उचललं, त्याने मला त्या वस्तीतून उचललं आणि मला त्याने हातात घेतलं. माझ्या जीवनामध्ये त्याने पराक्रमाची कृत्य केली. माझी लायकी नसताना मला त्याने मात्र धुतलं, स्वच्छ केलं, निर्मळ केलं आणि तो मला घडवत गेला. होय प्रियानो, त्याने मला घडवलं.
त्याने माझं मन, त्याने माझं तन, त्याने माझं जीवन घडवत गेलं. वेळोवेळी धुतलं, वेळोवेळी फटके मारले, जे जे करावं लागलं ते केलं, पण सोडलं पराक्रमाची कृत्य त्याने माझ्या जीवनात केली. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर आहे. आणि म्हणून मला आज त्याच्या पराक्रमाची कृत्य आठवल्याशिवाय राहत नाही. मी या सर्व गोष्टी तुम्हाला काय सांगत आहे? कारण त्या देवाच्या पराक्रमाच्या कृत्यांची मला आठवण नाही. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्याम त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. होय प्रिय, दावीद राजा म्हणतो त्याप्रमाणेच आज मी देखील माझ्या जीवाला म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्याम त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू. होय प्रियानो, त्याचे सर्व उपकार ज्यावेळेस आम्ही आठवतो त्यावेळेस आम्हाला निश्चित रीतीने देवाचं स्तवन केल्याशिवाय, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल स्तवन केल्याशिवाय राहत नाही. माझी खात्री आहे, जसं माझ्या जीवनात परमेश्वर देवबापाने हे पराक्रमाची कृत्य केलेली आहे, तशीच तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात केलेली आहे. तुम्ही थोडासा अंतर्मुख झाला, तुम्ही थोडासा विचार केला, तर प्रियानो कदाचित तुम्हाला ते महान पराक्रमाची कृत्य देवबापाने तुम्हाला कशा रीतीने त्याच्या पराक्रमाच्या कृत्याखाली आशीर्वादित केलेलं आहे. होय प्रभू, कदाचित आज आमच्यापैकी बऱ्याच लोकांना ती पराक्रमाची कृत्य आठवणार नाही. का? कारण आज आम्ही ख्याली खुशालीत आहोत, खाऊन पिऊन सुखी आहोत. देवाने आमचं जीवन बदलून टाकलेलं आहे. आम्हाला कदाचित त्या जुन्या गोष्टी आठवणार नाहीत किंवा आवडणार देखील. कदाचित आमच्या मनावर, आमच्या डोळ्यांवर कदाचित ती धुंदी असेल. कदाचित आम्ही परमेश्वराला ओळखण्याचं सोडून दिलं असेल. कदाचित परमेश्वर काय केलं आमच्यासाठी त्याने, असे प्रश्न आमच्या मनात असतात. कदाचित परमेश्वराला आम्ही विचारत असतो की आम्ही कष्ट केलं म्हणून आमच्या जवळ जे काय आम्ही आज जगतो आमच्या कष्टाने. परंतु खरोखर प्रियानो, तुमचे कष्टच फक्त त्यात आहेत का? प्रियानो, जर ही पराक्रमाची कृत्य तुमच्या जीवनात या जिवंत देवबापाने केली नसती, तर तुम्ही आणि मी या ठिकाणी येऊ शकलो नसतो किंवा जे काही आम्ही आहोत ते असू शकलो नसतो. प्रियानो, त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. त्याने जे आमच्यावर थोरवीचे वैपुल्य आम्हाला लाभलेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आणि मी त्याने ज्या ज्या प्रकारे आमच्यावर कृपा केली, ज्या पातळीत किंवा ज्या वैपुल्यानुसार आमच्यावर कृपा केली, त्या वैपुल्यानुसार आम्ही त्याची स्तवन गायली पाहिजे, त्याचं स्तवन केलं पाहिजे. आज आपण सर्वजण एका छताखाली, फक्त प्रभू येशूच्या छताखाली आहोत. परंतु ज्यावेळेस आम्ही एकमेकांना भेटतो किंवा एकमेकांची चौकशी करतो किंवा एकमेकांच्या जीवनाविषयी आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्ही कंपॅरिझन करतो, है ना, आम्ही तुलना करतो. आणि तुलना बऱ्याच वेळा आमची तुलना ही भौतिक बाबतीत असते. आणि भौतिक बाबती आम्हाला आवडतात. सर्वच माणसांचा तो विकनेस आहे की आम्ही सहज रीतीने, अरे यांनी जीवनामध्ये काय कमवलं, किती गोष्टी याच्याकडे आहे, किती वस्तू याच्याकडे आहे, किती संपत्ती आहे, किती गोष्टी आम्हाला दिसणाऱ्या भुरळ ठरतात. आणि सहज रीतीने आम्ही एकमेकांना कमी जास्त लेतो. अरे काय केलं, मी तुम्हाला मागे सांगितलं की एकदा माझ्या एक मत्संती जी बहीण शिकायला होती, ती अनेक वर्षापूर्वी मला भेटली आणि बोलता बोलता तिने विचारलं मला की कसं जाणार आहे परत. तर म्हटलं मोटरसायकलवर. आणि ती सहज बोलून गेली. कदाचित तिच्या मनात काहीच नसेल, पण तिची अपेक्षा असेल की मी एवढ्या सेवेनंतर कदाचित 4 व्हीलरनी आम्ही प्रवास करत असेल.
आणि ती बोलून गेली, अरे अजून मोटरसायकलवरच आहे का? माणसाचा स्वभाव आहे की आमची प्रगती झालेली लोकांना आवडते किंवा अपेक्षा आहे. आम्हाला प्रत्येकाला देवबापाने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आमच्यावर जी देवाची करुणा झालेली आहे ती वेगवेगळ्या वैपुल्यानुसार झालेली आहे. भौतिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने देखील तशीच परिस्थिती. आध्यात्मिक दृष्टीने देवाने आमच्या समोर आध्यात्मिक जीवनाचा सागर, दया सागर उभा केलेला, ठेवलेला, आणि त्याच्यात जितके आम्ही स्वतःला बुडवून टाकू तितका आम्ही मिळवू शकतो. परंतु जीवन आहे, तो प्रभू येशू जीवन आहे, आणि त्या जीवनात जितकं आम्ही स्वतःला गुंतवतो किंवा बुडवून टाकतो तितकं ते जीवन आम्ही आत्मसात करू शकतो. पण तसं भौतिक बाबतीत नाही. आणि म्हणून आम्ही जीवनाकडे पाहत असताना देवाने आमच्यासाठी जी वैपुल्याची महत्कृत्य केलेली आहे, थोरवी, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार देवाची थोरवी. थोरवी म्हणजे काय? महान कार्य, त्याचं जे महान मोठं कार्य. आणि ते मोठं कार्य कोणतं आहे प्रियांनो? आमच्या प्रत्येकाच्या जीवनात त्याने तुम्हाला आणि मला पापाच्या खाईतून सोडवलं, पश्चातापी अंतःकरण दिलं, विश्वासाचं अंतःकरण दिलं, प्रभू येशूची ओळख होण्यासाठी आमच्यावर कृपा केली, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारून नवीन जीवनाचं आम्ही वतनदार झालो, भागीदार झालो, सार्वकालिक जीवनाचं भागीदार. ही महान त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार आम्ही त्याचं स्तवन करा. का स्तवन करा? कारण त्याने आमच्यावर हा अनुग्रह केलेला आहे, त्याने आम्हाला पापातून सोडवलेला आहे. आणि म्हणून आमच्यात जो बदल झालेला आहे किंवा जे नवीन जीवन आम्हाला मिळालेलं आहे ती देवाच्या थोरवीचं वैपुल्य, समृद्धी आहे. त्याने त्याच्या पूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा दिलेली आहे. आणि ही फार मोलाची गोष्ट देवाने आमच्या जीवनात त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार आम्ही त्याचं स्तवन केलं पाहिजे, आम्ही त्याला धन्यवाद दिले पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे, कारण त्याने आम्हाला अशा रीतीने त्याची थोरवी वैपुल्यानुसार दिलेली आहे. आम्ही किती कंजूसी करतो ना प्रभूसाठी वेळ द्यायला, प्रभूची स्तुती स्तवन करायला, प्रभूला त्याच्या सानिध्यात बसून त्याच्या वचनात वाढायला. आम्हाला जगातल्या सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, परंतु आम्हाला प्रभूची थोरवी त्याच्या वैपुल्यानुसार समजून घेऊन त्याचं स्तवन करायला आम्हाला वेळ नाही. प्रेम, आज आम्ही लीन होऊ, नम्र होऊ, आपापल्या जीवनात डोकावून पाहूया की मी त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार देवाची स्तुती करत आहे का? परमेश्वराचं स्तवन करत आहे का? का मी अजून रुसलो फुगलो आहोत? आणि कशासाठी? ज्या गोष्टी आमच्या अपेक्षासारख्या घडत नाही. परंतु प्रियांनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करता आणि देव तुम्हाला धीराने वाट पाहायला लावतात, वाट पहा, आणि देव तुम्हाला निश्चित रीतीने त्यातून आशीर्वाद देईल, कारण त्याची थोरवी आणि त्याचं वैपुल्य हे महान आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये अंतर्मुख होऊया की मी त्या परमेश्वर देवबापाचं स्तवन कशा रीतीने करत, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार करत आहे. त्याने जे माझ्या जीवनात उत्तम त्या सर्व आशीर्वादाने मला भरलेलं आहे, त्यासाठी आम्ही त्याचं स्तवन करत आहोत का? का हे मला त्याने दिलं नाही, ते मला त्याने दिलं नाही, यासाठी आम्ही अजून निराश आहोत, नाराज आहोत? प्रियांनो, आम्ही सर्व जग मिळवू, नेहमी सांगतो, आणि देवाच्या वचनात या गोष्टीची आम्हाला वेळोवेळी प्रभू जाणीव करून देतो की आम्ही सर्व जग मिळवलं, आणि जर आम्ही आमच्या आत्म्याचा नाश करून घेतला तर काय झालं? आमच्याकडे सर्व आहे. प्रियांनो, आज दुःखाने आम्हाला पाहायला मिळतं की या कोरोना व्हायरसमुळे जी कठीण परिस्थिती संपूर्ण जगावर आहे, लाखो कुटुंब आज दुःखी आहेत, निराश आहेत. प्रियांनो,
का? कारण मरणाचं वय नाही, मरणासारखा आजार नव्हता. तरुण करते असे लोक सहज रीतीने मृत्युमुखी पडत आहेत. प्रियानो, जीवन हे किती क्षणभंगुर आहे. आणि म्हणून आम्हाला निश्चित रीतीने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आम्हाला जी देवाने आमच्यावर जी कृपा केलेली आहे, अनुग्रह केलेला, जी त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याने आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहे, आम्ही त्याचं स्तवन केलं पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही स्तवन करतो त्यावेळेस मग आम्ही संकटावर विजय मिळवतो. आणि आम्हाला माहित आहे की यरीहो शहर ज्यावेळेस इस्रायल लोक जिंकण्यासाठी गेले त्यावेळेस यहोशुआने त्यांना सांगितलं, कारण देवाने त्यांना तसं सांगितलं होतं यहोशुआला की तुम्ही यरीहो शहरात जिंकण्यासाठी जात असताना काय करा म्हणून सांगितलं. तुम्ही सर्वजण रोज सकाळी उठून एक यरीहो शहराला प्रदक्षिणा घाला आणि जय जयकार करा. आणि त्यांनी 6 दिवस तसं केलं आणि 7व्या दिवशी त्यांनी 7 प्रदक्षिणा घातल्या. आणि प्रियानो, तो मोठ्याची मोठा बुरुज ढासळून पडला. त्यांना कुठल्याही प्रकारचं बलाचा वापर करावा लागला नाही. ते शहर त्यांना सहज रीतीने जिंकतात. आणि कशाच्याद्वारे जिंकलं ते? जय जयकार करण्याच्या द्वारे, स्तवन करण्याच्या द्वारे, देवाला प्रथम स्थान देण्याच्या द्वारे, देवाचं गौरव करण्याच्या द्वारे. होय प्रियानो, आमच्या जीवनात अनेक बुरुज असतील, अनेक अडथळे असतील, आमच्या जीवनात अनेक गोष्टी असतील की ज्याच्यामुळे आम्ही अडखळलेलो आहोत. आमची प्रगती होत नाही, आध्यात्मिक प्रगती होत नाही, आमच्या भौतिक प्रगती होत नाही, आमच्या जीवनातल्या अडचणी दूर होत नाही. कदाचित काहीतरी अडखळ असेल, बुरुज आमच्या भोवती असतील आणि ते जर पाडायचे असतील तर आम्हाला जिवंत देवाला स्तवन करायची गरज आहे, स्तुती करण्याची गरज आहे, जय जयकार करण्याची गरज आहे, धन्यवाद देण्याची गरज आहे, आभार मानण्याची गरज आहे, उपकार स्तुती करण्याची गरज आहे. कारण त्याद्वारे आम्ही सैतानावर विजय मिळवतो, त्याद्वारे आम्ही दुःखावर विजय मिळवतो, त्याद्वारे आम्ही देवाला धन्यवाद देऊ शकतो. स्तवन करण्याचा हा आम्हाला आदेश आहे. आणि पहा त्या ठिकाणी 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या वचनात आम्ही कसं स्तवन करावं याचं वर्णन केलेलं आहे. प्रियानो, त्या ठिकाणी असं म्हटलं, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतु वाद्ये व बासरी वाजून त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करा, झंझणाऱ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा. वेगवेगळे जे संगीताचे साहित्य आहे त्याचा उपयोग करा, ते घेऊन परमेश्वराच्या समोर तुम्ही त्याची स्तुती करा, स्तवन करा, धन्यवाद करा. वेगवेगळ्या गोष्टी सांगा. वा, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. काय? डफ वाजवा, नृत्य करा, देवाला धन्यवाद द्या, स्तुती करा, तंतु वाद्य व बासरी वाजवून, है ना, गिटार वाजवा, वीणा वाजवा, काय जे असेल ते, बासरी वाजवा आणि त्याचं स्तवन करा. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झंझणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. कसं स्तवन करावा? फक्त आमच्या मुखानेच नाही, आमच्या हाताने करा, वेगवेगळ्या वाद्यांनी करा, वेगवेगळ्या परिस्थितीत आनंद व्यक्त करून करा, त्या साहित्यांचा उपयोग करा, साधनांचा उपयोग करा, नाचावं, बागडावं, स्तवन करावं. का? कारण त्याने आमच्यावर अनुग्रह केलेला आहे. त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार परमेश्वराच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल आम्ही त्याचं स्तवन करा. प्रियानो, आणि फार मोलाची गोष्ट त्या ठिकाणी शेवटच्या वचनांमध्ये सांगितलेली आहे. काय आहे पा? कोणी करा, ते कोणी करायला पाहिजे. त्या ठिकाणी असं म्हणलं, प्रत्येक प्राणी
परमेश्वराचे स्तवन करून परमेश्वराचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी इंग्रजी भाषांतरामध्ये असं म्हटलं की प्रत्येक जो श्वास घेणारा व्यक्ती आहे किंवा प्राणी आहे त्या प्रत्येकाने त्या देवाचं स्तवन करा. सर्व लोकांनी देवाचं स्तवन करा. प्रियानो, आम्ही त्या प्रत्येक श्वास घेणाऱ्यामध्ये आहोत काय? आज आम्हाला या गोष्टींची स्वतःला विचारणा करण्याची गरज, सांगण्याची गरज आहे की अरे मी श्वास घेतो तो कुठून येतो मला श्वास? पहा, त्या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या मृत्यूमध्ये जे लोक मृत्यू पावत आहेत किंवा ज्यांना त्रास होत आहे त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो कोणता आहे? त्यांना श्वास घ्यायला कठीण जातं, त्यांची दमछाक होते आणि म्हणून त्यांना ऑक्सिजन लावावं लागतं, त्यांना व्हेंटिलेटर ठेवावं लागतं. प्रियांनो, आज आम्ही देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, स्तवन करूया. का? कारण आम्हा प्रत्येकाला श्वास घेण्यासाठी देव बापाने मोकळी दिलेली आहे. इतका भरपूर श्वास त्याने दिलेला आहे आणि हा श्वास त्याने आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल, त्याच्या थोरवीच्या वैकुल्याबद्दल आम्ही त्याचं स्तवन करा. प्रियजनो, तुम्ही आणि मी देवाची लेकरे या नात्याने आज आपल्या स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहूया. आम्ही परमेश्वराचं स्तवन यापूर्वी कधी केलेलं आहे? विसरलो का आम्ही परमेश्वराचं स्तवन करायला? का फक्त आम्ही आमचं दुःखच, आमच्या निराशा, आमच्या इच्छेविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी याच्याकडेच लक्ष देत आहोत का? प्रियानो, आम्हाला देवबापाने उत्तम बुद्धी दिली, उत्तम आरोग्य दिलेलं आहे, उत्तम डोळे दिलेले आहे, उत्तम मुख दिलेलं आहे, जीभ दिलेली आहे. आमच्या शरीरामध्ये त्याने जे रक्त ठेवलेलं आहे. प्रियानो, आम्हाला आमच्या शरीराविषयी फार माहिती नाही, परंतु आमच्या शरीरातील एक पेशी ती किती मोलाची आहे आणि ती प्रत्येक पेशी ही देवाच्या कृपेत आरोग्य देणार. आमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या शक्ती निर्माण करणार, वेगवेगळ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवणार, आजारात आमच्या शरीरात जे काही व्हायरस असतात, जे काही आजार येतात त्याच्या संधी युद्ध करणाऱ्या पेशी काय नाही. अद्भुत गोष्टी देवाच्या कृपेत त्याने आमच्यावर त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार दिलेल्या आहे. आमचे कान, आमच्या भोवया, आमच्या पापण्या, आमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द त्याला माहित आहे. आमचं बसणं आणि उठणं त्याला माहित आहे, आमचं निजणं त्याला माहित आहे. प्रियानो, असं म्हटलं त्या ठिकाणी दावीद राजा म्हणतो की मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवी, तुझा उजवा हात मला धरून ठेवी. अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्य अद्भुत आहे, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. प्रियानो, काय परमेश्वराच्या कृपेशिवाय आम्हाला प्राप्त झाले आणि म्हणून आज आम्ही परमेश्वराची स्तुती गायला शिकलं पाहिजे, त्याचं स्तवन केलं पाहिजे, त्याची उपकार स्तुती केली पाहिजे. आम्हाला काय मिळालं काय मिळालं नाही याचा हिशोब करत बसण्यात आणि लिहित बसण्यात किंवा त्याच्यासाठी त्या त्रागा करण्यात वेळ खर्च करून
होय प्रियानो, ज्याही परिस्थितीत प्रभूने तुम्हाला ठेवलेला आहे ती परिस्थिती तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वाद आहे. कारण त्या परिस्थितीत जेव्हा आमच्याजवळ काही नसतं तेव्हा आम्ही देवाच्या चरणाजवळ बसून त्याच्याजवळ अधिक वेळ खर्च करतो. ज्यावेळेस आमच्याजवळ थोडीशी ऊब असते, जरा आम्हाला आर्थिक किंवा सांपत्तिक जरा सुबत्ता असते, त्यावेळेस आम्ही सहज रीतीने त्या खऱ्या जिवंत झऱ्यापासून, त्या जीवनापासून आम्ही स्वतःला दूर करतो आणि आम्ही आमच्याच उभेमध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियानो, खरी ऊब त्या प्रभूच्या सहवासात आहे आणि ती ऊब आम्हाला त्यावेळेस अधिक प्राप्त होते ज्यावेळेस आम्ही स्तवन करतो, ज्यावेळेस आम्ही उपकार स्तुती करतो, ज्यावेळेस आम्ही त्याला धन्यवाद देतो. आणि प्रियानो, म्हणून आज माझी विनंती आहे, आपल्या प्रत्येकाला आपापले दुःख निश्चित रीतीने प्रभू पाहत आहे, गरजा माहित आहे, तुमच्या जीवनातल्या कुटुंबातल्या अडचणी त्या प्रभूला माहित आहे. त्याच्या नजरेपासून काही एक लपलेलं नाही, सर्व काय माहित. आणि म्हणून आम्ही अशा कठीण परिस्थितीत त्याचं स्तवन करायला शिकूया. आणि पहा, त्याचं स्तवन करणं किती आशीर्वादाचं, कारण तो स्तवन केल्याने निश्चित रीतीने त्याला आवडेल. माझी खात्री आहे की आपल्याला देखील कोणी जर आमची स्तुती केली, फक्त जर आम्हाला एवढं जरी म्हणालं की तुम्ही फार सुंदर दिसताय आज, किती आनंद होतो. आम्ही घरी जाऊन चारदा आरशात पाहतो का, आम्हाला आवडतं स्तुती केली. मग देवाला आवडू नाही का? होय प्रियानो, देव त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिमेचं बनवलेलं आहे. आणि ती प्रतिमा आम्ही डागळल्यामुळे, आदामाने ती डागळल्यामुळे आम्ही सर्वजण डागळलेल्या प्रतिमेत होतो. पण त्याचा आमच्यावर प्रेम असल्यामुळे त्याने ती प्रतिमा बदलून टाकली. कोणाच्या द्वारे? त्याच्या प्रिय पुत्राच्या बलिदानाच्या. आणि म्हणून आज आपण जे काही आहोत ते त्याच्या कृपेत आहोत. आणि म्हणून आम्ही त्याचं स्तवन करूया, त्याला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया, उपकार स्तुती करूया त्याच्या सर्व पराक्रमाच्या कृत्यांबद्दल. त्याने ते कृत्य आमच्या जीवनात जे केले त्याबद्दल, आमच्या कुटुंबाच्या जीवनात केले त्याबद्दल, आमच्या लेकरा बाळांच्या जीवनात केले त्याबद्दल, आमच्या आई वडिलांच्या जीवनात केले त्याबद्दल, जे अद्भुत कृत्य देवाच्या कृपेत आमच्या जीवनात झाले त्याच्या थोरवीच्या वैफल्यानुसार ती झालेली आहे. आणि त्याने कंजूसी केलेली नाही. आम्ही देखील त्याची स्तुती करण्यामध्ये कंजूसी करतो. कशी करावी? वेगवेगळ्या साधनांच्या द्वारे आम्ही त्याची स्तवन करावी. कोणी करावी? प्रत्येक जो श्वास घेणारा आहे त्या प्रत्येक प्राणीने त्याचं स्तवन करावं. देवा, आपणा सर्वांना या लहानशा वचनाच्या द्वारे देवा आशीर्वाद देव आणि त्याच्या कृपे तुम्हाला आणि मला विशेष रीतीने सहाय्य करू. आपण यावेळेस प्रार्थना करूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, आशीर्वाद घेऊया आणि त्यानंतर एक लग्न जाहिरात आहे आणि काही सूचना आहेत त्या आपण ऐकू आणि मग आपली भक्ती संपेल. यावेळेस आपण प्रार्थनेत जाऊया. हे प्रभू, तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या चांगुलपणासाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या आमच्यावर पराक्रमाची कृत्ये आमच्या जीवनात केली त्याबद्दल तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ साधला. होय प्रभू, तुझ्या थोरवीच्या वैफल्यानुसार आम्ही तुझं स्तवन करावं अशी तुझी इच्छा आहे. तुझ्या पवित्र स्थानी आम्ही तुझं स्तवन करावं, तुझ्या अंतराळात आम्ही तुझं स्तवन करावं. कसं करावं ते तू आम्हाला शिकवलं. वेगवेगळ्या साधनांच्या गरज पडली तर नृत्याच्या द्वारे, टाळ मृदुंगांच्या द्वारे, झांजांच्या द्वारे प्रभू आम्हाला तुझी स्तवन गाण्यासाठी करण्यासाठी सहाय्य मदत कर. होय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला प्रत्येकाला, ज्याला व्यक्तीला तू श्वास दिलास त्या प्रत्येकाने तुझं स्तवन करावं. कारण आमचा श्वास तुझ्यापासून आहे. तुझं स्तवन करायला आम्हाला तू शिकवलंस, उपकार मानतो. या वचनाच्या प्रकाशात तू आमच्या बरोबर बोललास
शिकवलंस त्याप्रमाणे आचरण करायला सहाय्य कर. आमच्या सर्व चुका पापांची क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आम्हाला हे नवीन जीवन दिलेलं आहे की ज्यामध्ये आम्ही स्तवन करावं. होय प्रभू, संत पाऊल आणि बार्नबा त्या तुरुंगात होते आणि रात्री त्यांना फटके मारले होते, बेड्यात आणि खोड्यात अडकवलं होतं, पण त्यांनी तुझं स्तवन करण्यामध्ये हायवे केली नाही. ते रात्री तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करत होते, जय जयकार करत होते, आनंदाने गात होते. आणि प्रभुदया देव बापा, त्यांचं ते गाणं, त्यांचं ते स्तवन तुझ्या सामर्थ्याने प्रभुदया देव बापा भूकंप झाला आणि त्याचे सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि सर्व कैदी मुक्त झाले. आणि त्या तुरुंगाधिकाऱ्याला वाटलं की आता माझं काय खरं नाही, सगळे कैदी पळून गेले असते आणि म्हणून स्वतःचा नाश करण्याचं त्यांनी ठरवलं. परंतु संत पावलाने त्याला म्हणा, आम्ही सर्वजण इथे जाऊ. त्या तुरुंगातील त्यांचं जीवन, त्यांची स्तवन त्या तुरुंगाधिकाऱ्यांनी पाहिली आणि त्यानंतर त्यांचं आचरण त्याने पाहिलं. ते पळून गेले नव्हते. आणि म्हणून तो संत पावलाला येऊन म्हणतो की माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं. होय प्रभू, तो तुरुंगाधिकारी लीन झाला, नम्र झाला, त्याने तुझी स्तवन ऐकली, तुझ्या भक्तांचं जीवन पाहिलं आणि त्याने आपलं स्वतःचं जीवन तुला समर्पित केलं. त्याच रात्री त्याचा बाप्तिस्मा झाला, कुटुंबाचा बाप्तिस्मा झाला. त्याने संत पाऊल आणि बर्नबा यांच्या जखमा धुतल्या, पट्ट्या बांधल्या. होय प्रभू, त्याच्या जीवनामध्ये तो आनंद त्याला ऐकायला मिळाला, पाहायला मिळाला. त्याचं जीवन बदलून गेलं आणि निश्चित रीतीने तुझं गौरव. होय प्रभू, आमची जीवन तुझी स्तवन करत असताना अनेकांसाठी आशीर्वाद बनव. आमच्या जीवनाच्या द्वारे तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करण्यासाठी, फक्त आनंदात असतानाच नाही प्रभू, तर दुःखात, संकटात, अडचणीत असताना देखील आम्ही तुझं स्तवन करावं हे आम्हाला तुझ्या वचनातून पाहायला मिळतं. कारण त्याद्वारे तुझं गौरव, त्याद्वारे आमच्या जीवनात विजय आम्हाला प्राप्त करून घेता येईल, सैतानावर विजय मिळवता येईल. आणि म्हणून प्रभू, आज मी नम्र होऊन ही भक्ती आलेलं वचन येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्यावर न्यास सोडल्या तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणून तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजुबाप्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आपणा सर्वांबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. आजच्या भक्तीसाठी आपण सर्वजण आला त्याबद्दल प्रभूच्या मनापासून उपकार मानूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. विशेष रीतीने आज एक लग्न जाहिरात आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, प्रार्थना करत होतो, ती गोष्ट देवबापाने आमच्या जीवनामध्ये विशेष रीतीने सिद्धीस नेलेली आहे आणि त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देतो. आमचा मुलगा जोसेफ, तुम्ही सर्वजण ओळखता, त्याचं लग्न जमलेलं आहे आणि ते मी आता या ठिकाणी जाहीर करत आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. कदाचित लॉकडाऊन मध्येच हा सर्व विवाह विधी आम्ही पार पाडत आहोत, त्यामुळे अनेकांना या विवाह विधीमध्ये सहभागी होता येणार नाही, परंतु हरकत नाही, आम्ही तो विधी ऑनलाईन ठेवणार आहोत. तर आपल्या सर्वांना त्यामध्ये सहभागी होता येईल आणि प्रार्थना करता येईल. म्हणून यावेळेस मी एक लग्न जाहिरात वाचत आहे.
आमचे येथे ख्रिस्त कृपेने आमचा प्रथम पुत्र चिरंजीव रेव्हरंड जोसेफ मनोहर पवार राहणार नवी सांगवी यांचा शुभविवाह ची सौका कुमारी वसुधा प्रकाश आल्ला राहणार येरवडा पुणे हिचे बरोबर दिनांक 29/7/2020 बुधवारी ठीक दुपारी 12:30 चर्च ऑफ द नॅझरेन वानवणी पुणे येथे करण्याचे योजले आहे. आज दिनांक 12/7/2020 लग्न गाजवण्याची पहिली वेळ. कळावे आपले विश्वासू वरातर्फे रेव्हरंड मनोहर नाना पवार राहणार नवी सांगवी पुणे 27. वधूतर्फे सौ सिंधुताई प्रकाश आल्हाट राहणार येरवडा पुणे. सर्वांना नम्र विनंती, आपण सर्वजण या विवाहासाठी प्रार्थना करा. देवा आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. या दिवसामध्ये विशेष रीतीने आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीत आहोत आणि या परिस्थितीतच प्रभूने हे विवाह जुळवलेला आहे. तर मग आम्ही म्हणालो की सर्वजण दोन्ही परिवाराच्या तर्फे असं ठरवण्यात आलं की या परिस्थितीतच आपण लग्न करू, कारण आपल्याला माहीत नाही लॉकडाऊनची परिस्थिती कधी संपेल, कदाचित किती दिवस लागतील, आणि म्हणून आम्ही असा विचार केला. तुमच्या प्रार्थनेची गरज आहे आणि माहीत नाही किती लोकांना प्रत्यक्ष विवाहामध्ये सहभागी होता येईल, परंतु जरी तुम्हाला विवाहामध्ये सहभागी होता आलं नाही तरी मग लॉकडाऊन उघडल्यानंतर मग आपण पुन्हा एकदा कधीतरी रिसेप्शन वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करणार, कारण सरकारच्या नियमाप्रमाणे फक्त 50 लोक या विधीसाठी एकत्र येऊ शकतात. 25 लोक मुलाकडून आणि 25 लोक मुलीकडून. आता याच्यामध्ये अडचण ही आहे की कदाचित 5 पाळक लोक तिथे असतील आणि मग 45च लोक येणार दोघांच्या वाट्याला. त्याच्यामुळं कदाचित मंडळीतील अनेक लोकांना येता येणार नाही, पण तुमच्या प्रार्थना फार मोलाच्या आहेत. आणि मग आपल्या मंडळीमध्ये तुमच्या पाळक साहेबांची पत्नी येणार आहे, तिच्यासाठी प्रार्थना करा. पाळक साहेबांसाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. या दिवसामध्ये ज्या आर्थिक अडचणी आहेत त्यासाठी प्रार्थना करा, कारण पुरवठा करणारा प्रभू आहे आणि तुमच्या प्रार्थना निश्चित रीतीने देव ऐकतो, आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया. दुसरी सूचना महत्वाची की आपण ज्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी प्रार्थनेत राहा, घरी राहा आणि या कोरोना व्हायरस पासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. कृपा करून हलगर्जीपणा करू नका, फार धैर्य दाखवू नका किंवा धाडस करू नका. लोकांच्या मध्ये जाणं, गर्दी करणं. प्रियानो, एक माणूस जर आजारी पडला तर आता दवाखान्यात जागा मिळत नाही आणि डॉक्टर लोक घेत नाही, आणि घेतलंच तर एका दिवसाची फी कदाचित लाखो रुपये होऊ शकते. आणि मग आपल्या कुटुंबाची वाताहत करून घेऊ नका. तुम्ही महत्वाची व्यक्ती आहात. प्रत्येक जण कुटुंबातील जे कामाला जातात त्यांनी स्वतःची काळजी घ्या, जे घरी असतात ते स्वतःची काळजी घ्या, आणि आपल्या कुटुंबावर संकट ओढून घेऊ नका, कारण प्रभूने आपल्याला बुद्धी दिली, ज्ञान दिलं आणि समंजस पण दिला. घरात राहू, प्रार्थना करू, अधिक वेळ प्रभूच्या सानिध्यात घालू, स्तवन करूया. प्रभूचे मनापासून आभार माना. आपल्या लेकरांना प्रीतीने सांभाळून घ्या, अडीअडचणी त्यांच्यावर प्रीती करा. आईबापांना विशेष लेकरांनी समजून घ्यावं अशा प्रकारचं देवाजवळ प्रार्थना करूया, कारण बऱ्याच दिवसांनी आपण अनेक दिवस एकत्र आहोत. बाहेर जायची कमी परवानगी आहे, परंतु काळजी घ्या, कारण एक माणूस आजारी पडला किंवा तो जर प्रभूकडे गेला तर प्रियानो संपूर्ण कुटुंबाची वाता. प्रेतक्रियेला सुद्धा जाणं, घरच्या लोकांना प्रेतक्रियेला जाणं देखील कठीण आहे, आणि म्हणून तुमची स्वतःची काळजी ही फार मोलाची आहे. नाही देव आमची काळजी घेईल, आम्हाला काय होणार नाही, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं चुकीचं धारिष्ट्य करू नका. देवाने बुद्धी दिली,
आणि हा व्हायरस निश्चित रीतीने आपण पाहत आहे की पेपरला येत आहे, टीव्हीला येत आहे की हा हवेतून सुद्धा पसरू शकतो. मग कशाला जायचं बाहेर? जर हवेतून जाणार आहे, आपल्या मास्क आणि आपलं सॅनिटायझेशन हे त्याच्यात कमी पडू शकतं. काळजी घ्या. तुम्ही सर्व देवाची लेकरं, मुलाच्या आपापल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि प्रभूच्या चरणाजवळ प्रार्थनेत वचनात वाढा. तुमच्या गरजा काय असतील, तुमच्या विनंत्या असतील तर कळवा. प्रार्थनेत राहा आणि विशेष रीतीने मंडळीसाठी प्रार्थना करा, प्रांतासाठी प्रार्थना करा, आमच्या परिवारासाठी विशेष रीतीने या दिवसात प्रार्थनेत आठवण ठेवा. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. तुमच्या प्रार्थनेची आणि तुमच्या दानांची अत्यंत गरज आहे. कारण तुम्ही जर दान दिलं नाही तर मंडळी आणि मंडळीचे पाळक लोक किंवा मंडळीच्या गरजा भागू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही जे देणारे लोक आहात त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या अडचणी देखील तुम्ही देता. देवबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी त्या ठिकाणी एकंदरीत सर्व हे येतं, बँकेचे माहिती येते. तुम्ही तुमच्या देवाने सुचवलेल्या आणि प्रेरणेप्रमाणे ते द्या बँकेत. तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता किंवा चर्चमध्ये तुम्ही आणून देऊ शकता. प्रार्थनेत आठवण ठेवा. तुमच्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी करा, प्रांतासाठी करा. विशेष रीतीने या दिवसात आमचा मुलगा आणि तुमचे बाळकसाहेब, जोसेफ बाळकसाहेब, त्यांच्यासाठी, त्यांच्या लग्नासाठी आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीसाठी विशेष प्रार्थना करा. थँक्यू.